आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाने खटाव तालुक्यातील गरिबांना मिळवून दिला न्याय। आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर संतोष बजाज यांचे मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष अमरदीप आपगे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर संतोष डांगे, इंचार्ज बाळासाहेब कुंभार व सातारा जिल्हा पीआरओ पत्रकार महेश तांबवेकर यांनी पुरवठा विभागाची तक्रारीची दखल घेत केली कारवाई। नमस्कार दर्शको, आज आपण खटाव तालुक्यातील वडूज येथे पुरवठा शाखेमध्ये आलेलो आहोत आणि मौजे निमसोड या ठिकाणच्या काही ग्रामस्थांना गेले 2 वर्ष झालं आपण या ठिकाणी हेल्पलाईन घालून सुद्धा त्यांच्या रेशनिंगचा प्रश्न मिटलेला नव्हता। पोद्दार साहेब जे निमसोडचे आहेत त्यांचं तर 3 महिन्यापूर्वी ऑनलाईन झालेलं आहे, परंतु वारंवार हेल्पलाईन घालून त्यांना सुद्धा आज ताग्यात रेशनिंग मिळालेलं नाही आणि या संदर्भात त्यांनी आज आमचे आंतरराष्ट्रीय मानव यांच्याकडे लेखी तक्रार दिली आणि त्यानुसार आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आपगे साहेब यांच्याकडे ती तक्रार दाखल झाल्यानंतर आमची आंतरराष्ट्रीय मानव आयोगाची टीम आज वडूजमध्ये दाखल झाली। त्यांनी संबंधित पुरवठा विभागामध्ये त्याची तक्रार दाखल केली आणि त्यानंतर या विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करून हे प्रश्न लवकर मार्गी लावा अशा प्रकारचं त्यांनी हा प्रश्न सोडवला आमचा आणि या लोकांचा रेशनिंगचा प्रश्न सुटला। त्याबद्दल त्यांचं आयोगाबद्दल काय म्हणणं पाहिजे? प्रथमतः मी आयोगाचं पहिल्यांदा हार्दिक मनापासून आभार व्यक्त करतो की ते माझ्या शब्दाखातीर आहे, त्यांनी माझ्यासाठी इथं वेळ दिला आणि खरं सांगायचं झालं तर गेली 2 वर्ष झाले हेल्पलाईन घालत होतो, अक्षरशः कंटाळलो आणि कंटाळलेलं असताना तुम्हाला सांगायचं झालं इथं गावातील आयोगाचे मित्र आमचे कुंभार यांनी मला सांगितलं की काय पोद्दार काय काळजी करू नका, आपण सगळं व्यवस्थित करू आणि कुंभार साहेबांनी मला तुम्हाला सांगायचं झालं धीर दिला आणि त्यांचे सर्व टीम या ठिकाणी माझ्या शब्दाखातीर आहे आणि अक्षरशः खरं सांगायचं झालं तर त्यांनी त्या पद्धतीने इथं आवाज उठवला आणि माझा अक्षरशः रेशनिंग चालू झाल्यानं मला आत्ताच समजलं, मला आनंद झाला की मी 13 वर्ष झालं या रेशनिंगबाबत अगदी शिवतो। आता 2 वर्ष झाले हेल्पलाईन घालत होतो, पण या मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून मला न्याय मिळाला, त्याबद्दल मी मानवाधिकार संघटनेचं खूप खूप आभार व्यक्त करतो। धन्यवाद।